पिऊच येते पहिले लगेच. ही आमची मिले आणि हिला जरा पण अंगावर राहायला आवडत नाही, जरा पण. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये. आता आम्ही थांबलेलो इकडे नाश्ता करायला. नाश्ता करून झाला आमचा, आता निघतो. एक ट्रक निघाला आत्ताच पुढे, मी पण जातो आता पाठवत. सो मी या रोडला जवळजवळ 1 वर्षानंतर आलो असेल, कारण की माझा हा तर कामाचा रूट पडत नाही. आता एवढ्या दिवसांनी आलो तर बघतो इकडे हायवे बनतो आहे, वरून सगळं हायवेचं काम चालू आहे. एक पटापट चेंज होते इकडे, कारण की इकडे ट्रॅफिक होतं ना, त्यामुळे इकडे हे बनवत आहेत ब्रिज. बघा, हे माझे मित्र भेटले, चाललेत मस्तपैकी दोघं. आईचा आताच कॉल आलेला, पनीर घेऊन यायला बोलले. घेतो आता पनीर, आलो डेअरीला. हा, पनीर पाव किलो. झालं. सो गाईज, घेतलं आता पनीर. मित्र का आला ना अजून, की गेला? कुठे गेला? कुठं राहायला भाईंनी कॉल नाही केला मला. क्या चल, किधर गया था? वही दिखा नहीं, मैं भी गया था इधर ही पनीर लेने. इधर ही, इधर इधर. हाँ, तू किधर गया था? अच्छा, वही दिखा नहीं. तो आता निघालोय इकडे. चाय प्यायला थांबलेलो मित्रासोबत, चाय प्यायली. आता जाऊया घरी. विचार करतो आज कुठं जायचं, कन्फ्युजन आहे. बघू, आजचा ब्लॉग शूट करायचा आहे ना, नक्की ना अजून कुठं जायचंय. बघू आसपास कुठं प्लेस. आता पहिला जाऊया घरी. थांब ना भावा. एवढ्या गाड्या लागल्या तर पोचला का घरी? Ew. Ew. हे पनीर 5 किलोच पाहिजे होता ना.
पाकला जाणला झाले पोय. दादा आता मी टाकतोय धुरंधर मूवी टीव्ही मध्ये फोनमधून. किती टाइम लागेल? 4.4 GB चा आहे. 25 मिनिटं दाखवतोय. लय टाइम लागेल जायला, अर्धा तास लागेल जवळजवळ. तर आता मी माझ्या मामीसोबत प्रँक करणार आहे. ते आता मस्तपैकी तिकडे झोपले. आता मी त्यांचं खायचं आहे ते वाजवणार आहे. बघू पहिला कोण येतो. एकदम फटाफट धावत येतात. दाखवतो तुम्हाला आता. हे बघा इकडे मस्तपैकी झोपलेले आहेत. आता पहिला झेरो आला, नंतर क्यू आली, नंतर टीओ आली. आता हा एक इकडे दाना ठेवलाय खायचा यांचा. बघू आता पहिल्यावर कोण खातो. खोल दरवाजा खोल. ए शेरू आला. शेरू निघाला. या कोण येतो आता पहिला? पिऊने. कोणी करत? सो पहिल्या राऊंड मध्ये शेरू जिंकला, दुसऱ्या राऊंड मध्ये पिऊ जिंकली. आता तिसरा राऊंड बघूया कोण जिंकतो. पाठव. दिसत नाही का हे चॅप्टर? दाना इकडे आहे, दाना तिकडे आहे, दाना तिकडे. पिऊनेच कल्याण परत. पाठव. पिऊच येते पहिले लगेच. हे दोघं शोधतच बसतात. पिऊने रपारप खाल्ला. सो आता 4 राऊंड गेले. 4 पैकी 3 राऊंड तर पिऊ जिंकले आणि एकच शेरू जिंकलाय. बघू आता 5वा राऊंड कोण जिंकतो. 3, 2, 1 गो. सोड रे. अरे अरे पिऊच येते बरोबर. थांबते. डायरेक्ट बरणीत. पिऊ सगळ्यात डेंजर. चावतो काय? चावतो काय येडे? चावतो काय? हे शेरू चावकुड्याच आहे. चल. चला तर मित्रांनो, आमच्या फॅमिलीमध्ये अजून एक फॅमिली आहे. तुम्हाला दाखवतो. ती आज इंट्रो करून देतो. तर सर्वात पहिली आम्ही परीला घेणार होतो. ही आमची परी आहे. झालेलं असं की मी हिला मुंबईला घ्यायला गेलेलो. एका मित्राला आणायला बोललेलो. तर मित्राला बोललो की हे घेऊन येतो ना. त्यानंतर मग त्याने मित्र बोलला की भेटत नाही, ती कुठेतरी लपले करून असं. मग आम्ही गेलो प्रॉफिट मार्केटमध्ये. आम्ही तिथे एक पर्शियन कॅट घेतली विकत. मिली करून आहे. तुम्हाला दाखवतो, ते इंट्रो देतो. त्यानंतर मग आम्ही मिलीला घेऊन आलो, विकत घेऊन आलो. त्यानंतर मग मित्राचा कॉल आला की हा ही मांजर भेटले, आम्ही तिला घेऊन येतो ट्रेनमध्ये. मी विचार केला आता दोन्ही झाले, ती पण झाले, ती पण झाली. मग मी विचार करत होतो आता तिला ते विकत घेतले. मग हिला मी सोडणार होतो तिथेच कुठेतरी, असं विचार चालू होता. पण शेवटी मी घेऊन आलो माझ्यासोबतच. असं झालं. ही हिची स्टोरी आहे. आता मिलीचा इंट्रो देतो. ही आमची मिली आहे आणि हिला जरा पण अंगावर राहायला आवडत नाही, जरा पण. बघा आता पण बघू शकता. मिलू राहणं शांत. असे जरा थोपडले की थोड्या वेळ राहते, नाही तर सारखी पळायला बघते. डॅम्बिस आहे नाही मिली, लगेच नका वगैरे मारते. काय बघताय?
हो. नंतर मग एंट्री होते आमच्या पियूची. सर्वात पहिली परी हिला जन्म देते. लय डॅम्बिज आहे हा. एकदम आईच आहे ना, सेम टू सेम तसा स्वभाव व्हायचा नाही पिऊ. हो गोरी एकदम गोरी, यांची पिऊ गोरी एकदम. जेवढी शांत आहे तेवढी मस्तीखोर पण आहे. ए कोण रट्टाय. नंतर सेकंड नंबरला येते आमची ही क्यू. मग मी सांगते माझं स्वतःचा इंटरेस्ट येते. माझे नाव क्यू आहे. हो ही थोडी बाकी दोन पेक्षा कमजोर आहे, पण ही सगळ्यात खूप क्यूट आहे. मला तर हीच आवडते एकदम दिसायला, एकदम मासूम चेहरा. साधी बोळी मांजर, आईची तिला केअर करते ही. आणि थर्ड नंबरला आला आमचा डॉन शेरू. लय मजबूत आहे लय मजबूत आहे. झालेलं काय, जे मांजर जन्म देते ना तेव्हा पिल्लू नाळीमध्ये असतो, वाळीत असतो त्यांच्या, काहीतरी बोलतात ते. तर आई स्वतः फाडते ना त्यांची नाळ, त्यातून पिल्लांना बाहेर काढते. तर हा जन्माला आलेला स्वतःच एकदम जोर लावायला लागलेला. त्यांनी स्वतःची नाळ यांनी स्वतःच फाडला आणि बाहेर आलेला. एवढा मजबूत आहे शेरू. हो मस्त आहे. आई येतोय बाहेर जाऊन.